नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा शेवगा मसाला, तोही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, खमंग आणि चवदार असा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. शेवगा मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता. त्यावरती आपल्याला जे साल असतात ते थोडे थोडे साल जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि शेंगा आपल्याला स्वच्छ अशा 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी शेंगा जे आहेत ते व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शेंगा ज्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी त्या पाण्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ अवश्य टाका, त्यामुळे शेंगा शिजताना मीठ टाकल्यामुळे शेंगा ज्या आहेत त्या चवीला खूप मस्त अशा लागतात. आता आपण या ठिकाणी त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घेणार आहोत, कारण आपल्याला या ठिकाणी हळद आणि मीठ जे आहे ते शेंगा शिजतानाच त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे शेंगा ज्या आहेत ते चवीला खूप मस्त अशा लागतात. त्यामुळे या ठिकाणी मी पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला शेंगा ज्या आहेत ते मोठ्याच गॅसवर साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिट छान अशा उकडून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 मिनिटानंतर शेंगा ज्या आहेत एकदम परफेक्ट अशा उकडल्या जातात. जास्त वेळ आपल्याला ठेवायच्या नाहीत. शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी वाटण जे आहे ते तयार करून घेणार आहोत. वाटण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे. मी या ठिकाणी अर्धी वाटी सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी ओलं नारळ पण वापरू शकता. त्यामुळे पण शेंगा जे आहेत ते चवीला खूप मस्त अशा तयार होतात. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी अद्रक आणि लसूण टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारीक असं कट करून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी शेवगा मसाला बनवताना साहित्य जे आहे ते थोडंही भाजून घेतलेलं नाही. न भाजताच आपण या ठिकाणी शेवगा मसाला बनवणार आहोत. अशा पद्धतीने जर शेवगा मसाला बनवला तर तो चवीला खूप मस्त असा तयार होतो. त्यामध्ये आता या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 मूठभर कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. एकदम बारीक असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून मी एकदम छान असं पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी पेस्ट पण आपली तयार झालेली आहे आणि शेंगा पण शिजलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण या ठिकाणी शेवगा मसाला जो आहे तो बनवून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. तेल जे आहे ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. आपल्याला या ठिकाणी मोहरी जी आहे ती छान अशी तडतड द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये या ठिकाणी पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे मोहरी व्यवस्थित अशी फुलली की थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी 1 कांदा बारीक असा कट करून टाकायचा आहे. मी या ठिकाणी 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी कांदा जो आहे तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर या ठिकाणी कट करून कांदा टोमॅटो वापरायचा नसेल तर तुम्ही त्याची पेस्ट तयार करून पण वापरू शकता. पण अशा पद्धतीने शेवगा मसाला बनवल्यामुळे तो अगदी हॉटेलसारखा शेवगा मसाला तयार होतो. त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवलेला आहे. या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून पहा. खूप चवीला मस्त असा शेवगा मसाला तयार होतो. कांदा छान असा सोनेरी रंगावर परतला की लगेच त्यामध्ये 1 टमाटर बारीक असं कट करून टाकलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सतत मिक्स करत. कांदा आणि टोमॅटो छान असं परतण्यासाठी आता आपण त्यामध्ये या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो जो आहे तो पटकन असा परतला जातो. कढईमध्ये टाकून घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं परतेपर्यंत आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आणि मोठ्याच गॅसवर हे सर्व साहित्य साधारणतः आपल्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो छान असा परतला की लगेच आपण त्यामध्ये तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि वाटण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपण मिक्स करून घेऊया. आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला मोठ्याच गॅसवर हे हिरवं वाटण जे आहे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कारण आपण या ठिकाणी वाटण तयार करते वेळेस आपण काही साहित्य न भाजता तशाच पद्धतीने वाटण तयार करून घेतलं होतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व वाटण जे आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटे वाटण मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 2 चमचे नाश्त्याच्या चमच्याने शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं शेंगदाण्याचं कूट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. मी या ठिकाणी एकदम बारीक असं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी आणखीन एखादा चमचा शेंगदाण्याचं कूट वाढवू शकता. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या वाटणाला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. आपलं वाटण जे आहे ते आपण या ठिकाणी करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटे वाटण जे आहे ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी वाटण छान असं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेऊया. सुक्या मसाल्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपण या ठिकाणी काळ्या मसाल्यातील शेवग्याची शेंग बनवतोय, त्यामुळे मी या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट पण वापरू शकता.
त्याचबरोबर आता मी या ठिकाणी 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित असं आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया। मसाले आणि वाटण हे पूर्ण दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मसाले वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये अगदी पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेले आहे, कारण आपण सुरुवातीला शेंगा शिजताना पण हळद पावडर टाकली होती, त्यामुळे या ठिकाणी मी अगदी थोडीशी हळद वापरलेली आहे। आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण शेवगा मसाला बनवताना पाणी जे आहे ते आपल्याला गरमच वापरायचं आहे। गरम पाण्यामुळे शेंगा जे आहेत ते चवीला खूप अप्रतिम अशा लागतात, त्यामुळे या ठिकाणी थोडंही थंड पाणी आपल्याला वापरायचं नाही। अगदी थोडंसं गरम पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिट हे वाटण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। वाटण जर व्यवस्थित शिजलं तरच शेवगा मसाला जो आहे तो चवीला खूप मस्त असा तयार होतो, त्यामुळे अगोदर वाटण व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाटणाला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि वाटण जे आहे ते छान असं आपलं तयार झालेलं आहे। त्यामध्ये आता शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत। आता या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते आपल्याला तयार करून घेतलेल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला हलक्या हलक्या हाताने शेंगा जे आहेत ते मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। पूर्ण मसाला जो आहे तो शेंगाला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला या ठिकाणी मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित अशा शेंगा मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगाला किती सुंदर असा रंग आलेला आहे, पूर्ण मसाला व्यवस्थित असा कोट झालेला आहे। आता या ठिकाणी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावरती टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशा शेंगा जे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी अर्धा कप आणखीन गरम पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकून आपल्याला शेंगा जे आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। 5 ते 6 मिनिट आपण मसाल्यामध्ये शेंगा शिजवून घेऊया, म्हणजे एकदम छान अशा आपल्या शेंगा ज्या आहेत ते तयार होतात आणि झणझणीत असा सुक्का शेवगा मसाला तयार होतो। तुम्ही अशा पद्धतीने झणझणीत असा सुक्का शेवगा मसाला घरच्या घरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। हा शेवगा मसाला अतिशय झटपट असा तयार होतो आणि तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। चवीला तर खूपच अप्रतिम असा लागतो, त्यामुळे अशा पद्धतीने सुक्का शेवगा मसाला नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये।